नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आवाज कोकणचा यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आलो वरवड्यामध्ये आणि विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी. परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं चन्द्रबिम्बाननचारुहासं आताच काकड आरती झालेली आहे. आता विठुरायाचं आपण दर्शन घेऊ, त्यानंतर भजन असणार आहे. भजनाचा पण आपण व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. मागच्या वर्षी पण आपण या कार्यक्रमाला आलो होतो आणि यावेळेला सकाळी लवकर आलो, कारण आपल्याला आरती घ्यायची, काकड आरती घ्यायची होती. त्यामुळे आपण सकाळी लवकर आलो. याच्या नंतर आता बरेच त्यांचे प्रोग्राम असणार आहे. पुढे भजन, कीर्तन आणि त्यानंतर 4 वाजता संध्याकाळी पालखी निघते. तर आपण पालखीला पण आपण उपस्थित राहणार आहे आणि जेवढं काही कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपण आलो आहे आता वरवड्यातला हा खारवी वाडा. हा बघा कशा प्रकारे, आणि इथून आपल्याला वर जायचं आहे.
तर मित्रांनो, आपला बघा मित्र आहे, कॉलेजचा मित्र भेटलाय आणि त्याने आपल्याला आणलंय एका ठिकाणी त्याच्या घराच्या इकडे. आणि जो व्ह्यू दिसतो ना, एक नंबर. हा बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:40 झालेत आणि हा जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय हा वरवडे गावचा व्ह्यू आहे. तर आपण इकडे कशासाठी आलोय, कारण आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्यासोबत माझा मित्र आहे, तो आपल्याला आता घरी घेऊन जाणार. हे लोक समुद्राच्या बाजूलाच आहे, त्यांची घरं बाजूलाच आहे. एक नंबर. आणि मच्छीमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय. त्यांची इकडे मच्छी, तुम्हाला जर ताजी मच्छी पाहिजे असेल तर इकडे फॅक्टरी पण आहे आणि तुम्ही येऊन इथे घेऊन जाऊ शकता. पण आता सध्या पावसामध्ये मच्छीमारी हा व्यवसाय बंद असतो. तुम्ही मे महिन्यात इतर टायमिंगला कधी आलात तर गणपतीपुळ्यापासून 6 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून येऊन तुम्ही इकडे मच्छी घेऊन जाऊ शकता. ताजी मच्छी असते, फ्रेश. मित्रांनो, टाल मृदुंगाच्या तालावरती दिंडी चाललेली आहे आणि आता हे प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती घेते आणि अशी ती जाणार आहे. मित्रांनो, ह्या अशा गल्ल्या बघितल्या ना, कसं वाटते की मुंबईला आलोय. बघा कसे आहेत, जवळजवळ आहे सगळे. एकदम मुंबईचा फिलिंग येतो. जसा मुंबईचा कोलीवाडा तसा वरवडेचा खारीववाडा. आणि असं वाटतंय ना की आता जस्ट मी आता मुंबईला आलोय आणि चाललोय कुलाब्याला. असं वाटेल ना की आपण आता मुंबईलाच आलोय. म्हणजे गल्ल्या वगैरे बघितल्या ना, सेम मुंबई. जोरदार पाऊस झाला आणि पावसात पण या दिंडीचा आनंद घेत आणि लेझी मारते पब्लिक ढोल ताशे. तर मित्रांनो, आता आपण घरी आलोय, फ्रेश झालोय थोडा. आणि पाऊस खूप आहे आपल्याकडे. 2-3 दिवस
पाऊस भरपूर पडतोय आणि तुम्ही बघितलं असेल की लोक पण कशी त्या पावसात नाचत होती. म्हणजे त्यांना जो उत्साह झाला होता, जो आनंद त्यांच्या नाचण्यात जो व्यक्त होत होता तो तुम्ही पाहिला असेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला, आषाढी एकादशी उत्सव जो साजरा करतात तर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसाठी पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.